नमस्कार, सूरज वन स्टार न्यूज नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। महाराष्ट्रासमोर एक वेगळी बातमी, खळबळजनक बातमी तुमच्यापर्यंत घेऊन येतो। आज बघितलं आपण क्रीडा क्षेत्राची बातमी आहे। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अंबिस्ते आश्रमशाळा नेहमी चर्चेत राहिलेली आहे। मागच्या 10 वर्षाचा इतिहास क्रीडा क्षेत्रामध्ये शाळेचं मोठं नाव, परंतु यावर्षी 2026 मध्ये त्यांनी रेकॉर्ड केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये प्रथम स्थानी प्रथम पारितोषिक कबड्डी स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थिनी कबड्डी संघमाता ठरलेले अंबिस्ता आश्रमशाळा। जाणून घेऊया या शाळेचे मुख्याध्यापक आमच्या समवेत या ठिकाणी जोडलेले आहेत। नमस्कार सर, प्लीज वेलकम। काय म्हणाल, अंबिस्ता आश्रम शाळेचं या वर्षीचं यश महाराष्ट्रामध्ये आदिवासी प्रकल्प अंतर्गत कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक विजेता फायनल आपण जिंकली अमरावती या कबड्डी स्पर्धेमध्ये, कसं वाटतंय? आम्हाला अतिशय आनंद होतोय। आम्ही राज्याला जवळजवळ 2015-16 पासून ते आत्तापर्यंत राज्याचं नेतृत्व केलेलं आहे। ठाणे ATCचं नेतृत्व आश्रमशाळा अंबिस्ता करत आलेली आहे आणि जवळजवळ 2016-17मध्ये आम्ही 14 वर्ष मुली कबड्डी विजेता होतो, प्रथम क्रमांक होता। त्यानंतर आम्ही राज्याला सेकंड क्रमांक येत आला आणि आत्ता 2025-26 मध्ये आम्ही 14 वर्ष मुली आश्रमशाळा अंबिस्ता प्रथम क्रमांक विजेता ठरलेली आहे। नक्कीच या ठिकाणी पाहता आपण अंबिस्ता आश्रमशाळेनं इतिहास रचलेला आहे। हे कशाने घडतं, कशामुळे घडतं, तर त्या संघाला प्रशिक्षक कोण, कोच कोण, त्या संघाला घडवणारे कोण? शिक्षक तर असतात, त्यांच्या पाठीची संस्था तर उभी राहते, परंतु खेळाडू घडतो मेहनतीनं आणि चांगल्या मार्गदर्शनानं। या महाराष्ट्रात पहिल्या स्तरावर अंबिस्ता आश्रमशाळा मुलींना कबड्डीपटूंना घडवणारी काय आख्यायिका आहे, काय इतिहास आहे? सर, इथे क्रीडा शिक्षक म्हणून नाही आहे, जवळच एक गाव आहे खरिवली म्हणून, तिथे आमचे मित्र रुपेश अधिकारी म्हणून आहेत, ते नॅशनल खेळाडू कबड्डीचे आहेत। ते एक समाजसेवा म्हणून आमच्या शाळेत मुलींना कबड्डी शिकवण्यासाठी येतात। तुमच्या शब्दाखाती? हो, आमच्या शब्दाखाती। आणि एक माझी विद्यार्थिनी आहे निकिता पाटकर म्हणून, हे त्यांना कोचिंग करते। नक्की तुमच्या शाळेची मेहनत बघताना मागच्या 2016 पासून राज्यस्तरापर्यंत पोहोचणारा कबड्डी संघ मुलींचा म्हणजे बघितला आपण अंबिस्ता आश्रमशाळा, छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेता लता पांचाळ भगत मॅडम त्यांच्याकडनं आमच्या चॅनलच्या माध्यमातून नेहमी स्तुती सुमने तुमच्याबद्दल, तुमच्या शाळेबद्दल उधळली गेली। जाधव सर खूप मेहनत घेत आहेत अंबिस्ता आश्रमशाळा। लता पांचाळ भगत यांनी शाळेला कधी भेट दिलेली आणि काय म्हटलं होतं? त्यांनी बऱ्याच वेळा शाळेला भेट दिलेली आहे आणि मुलींना कोचिंग, वॉर्मअप कसं करायचं, कसं खेळायचं याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे आणि करत राहत आहे। नक्कीच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय खेळाडू लता पांचाळ भगत मॅडम यांनी सुद्धा या अंबिस्ता आश्रमशाळेला भेट दिली, कारण 2016 पासून राज्यस्तरापर्यंत द्वितीय विजेता म्हणून प्रथम विजेता असलेल्या अनेक स्पर्धा आपण राज्याला पोहोचला अंबिस्ता आश्रमशाळा। तर यावर्षी 2026 मध्ये इतिहास रचला। महाराष्ट्र राज्य आदिवासी प्रकल्प क्रीडा स्पर्धेमध्ये पहिलं पारितोषिक, फायनल विजेता, अंतिम विजेता संघ अंबिस्ता आश्रमशाळा। जाणून घेऊया संस्थेचे अध्यक्ष आमच्या समवेत या ठिकाणी जोडलेले आहेत। काय म्हणाल, एक पद्मश्री पुरस्कारानं आपलं जाधव परिवार महाराष्ट्रामध्ये ओळख आहे, आपलं नाव सांगा, काय म्हणाल? मी विजय पांडुरंग जाधव, मी पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ या संस्थेचा अध्यक्ष आहे। आणि ही अंबिस्ता आश्रमशाळा आपण जी म्हणता, तिचं नाव दिगंबरराव पाडवी प्राथमिक आश्रमशाळा आणि माध्यमिक आश्रमशाळा असं आहे। आणि या आश्रमशाळेतील विद्यार्थिनी या सातत्याने प्रावीण्य मिळवतात खेळामध्ये, अभ्यासामध्ये। त्यापैकी आता राज्यस्तरीय कबड्डीच्या संघामध्ये प्रथम विजेता क्रमांक मिळून त्यांनी आमच्या संस्थेचं नाव, अण्णासाहेबांचं नाव आणि आमच्या शाळेचं नाव हे उज्ज्वल केलेलं आहे। विशेष म्हणजे या शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रशांत जाधव यांनी यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांनी प्रशिक्षक आपल्या स्वतःच्या मित्रत्वामध्ये बोलून आणि या शाळेची एक विद्यार्थिनी आहे तिला बोलून त्यांच्याकडनं यांना मार्गदर्शन केलं जातं आणि सातत्यानं 2015 पासून राज्यस्तरापर्यंत म्हणजे विनर नाही होत आलं तरी पण रनर होत होते, प्रथम क्रमांक मिळत नसला तरी द्वितीय क्रमांकावर राहत होते। परंतु यावर्षी मात्र मुलांनी आमच्या बाजी मारलेली आहे आणि या मुलींनी
या महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य पुरस्कार प्राप्त केलेला आहे. नक्कीच इतिहास हा घडवावा लागतो आणि तो इतिहास मात्र जगासमोर मात्र एक चांगला इतिहास म्हणून राहतो. अंबिस्ता आश्रम शाळेमध्ये बघितलं आमच्या चॅनलच्या ज्या पद्धतीनं माहितीनुसार आम्ही जी माहिती घेतो, क्रीडा शिक्षक या अंबिस्ता आश्रम शाळेला नाहीये आणि क्रीडा शिक्षक नसलेली अंबिस्ता आश्रम शाळा महाराष्ट्रात प्रथम विजेता ठरते. ही सुद्धा ऐतिहासिक गोष्ट आमच्या सूरजवन स्टार न्यूजच्या माध्यमातून पोहोचवत आहोत. क्रीडा शिक्षक या शाळेला नाहीये तरी सुद्धा अंबिस्ता आश्रम शाळेनं प्रथम विजेतापद महाराष्ट्रात पटकावलं. तुमची इच्छा काय? नक्कीच आता महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांकपद मिळवलेलं आहे. आता ही मुलं आमची राष्ट्रपातळीवर कशी जातील आणि याच्या पुढे आंतरराष्ट्रीय दर्जा कसा त्यांना प्राप्त होईल याकडे आमचं लक्ष राहील. या विद्यार्थ्यांचं भविष्य चांगलं आहे कारण यांना सरकारी नोकरीमध्ये पण प्राधान्य मिळतं आणि हे विद्यार्थी मोठे अधिकारी होऊ शकतात आणि त्यांनी ते मोठं होण्यासाठी आणि आमच्या शाळेचं नाव संस्थेचं नाव मोठं करण्यासाठी हे प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि नक्कीच प्रावीण्य मिळवतील याची मला खात्री आहे. नक्कीच अगदी बघितलं तर कबड्डीमध्ये पुढं क्रीडा क्षेत्रामध्ये प्रत्येक खेळामध्ये प्रत्येक आदिवासी खेळाडू आदिवासी मुलगा मुलगी पुढे गेली पाहिजे, विद्यार्थी पुढे गेले पाहिजेत. याकरिता अजून झटावं लागेल. क्रीडा शिक्षक प्रकल्प अधिकाऱ्यांपर्यंत आम्ही नक्की पोहोचू. काय नक्की उणीव आहेत, का क्रीडा शिक्षक नाही आहेत याची सखोल माहिती आम्ही तुमच्या समोर मात्र पोहोचू. महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री सूरजवन स्टार न्यूज पाहत असतील, ऐकत असतील, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस ऐकत असतील, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रामध्ये धुळला राजकारणाचा आहे. परंतु क्रीडा शिक्षक नसलेल्या अनेक आश्रमशाळा या पालघर जिल्ह्यात नव्हे या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. पण अगदी इतिहास रचला. अंबिस्ता आश्रम शाळेनं क्रीडा शिक्षक नसणारी शाळा ही प्रथम कबड्डीची फायनल घेऊ शकते. हा इतिहास अगदी कबड्डीचा सलाम असेल. आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतं, क्रीडा शिक्षक असावा का आदिवासी मुलांना शिकवण्या कबड्डीसाठी? याच पालघर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामधील ही समस्या आहे. सर्वांना मात्र या ठिकाणी आमच्या चॅनलकडनं आव्हान असेल की आपणही प्रयत्न करायला हवेत, अपेक्षा करायला हव्यात. ही मात्र मोठी शोकांतिका क्रीडा शिक्षक नाही आहेत. तर या ठिकाणी फायनल विजेते हे सगळे खेळाडू पाहायला मिळतात. तुमच्या टीममध्ये कॅप्टन कोण आहेत, कर्णधार कोण आहेत, कोण आहेत कॅप्टन? हा तू आहे का? काय नाव? संगीता संतोष भवर ही कर्णधार राहिलेली आहे. अंतिम विजय संघाची पाहतायत. तुमची सगळ्यांची ओळख महाराष्ट्रात करून द्यायची आहे. तुझं नाव काय? प्रांजली मगन सुतार. तुझं नाव काय? दिव्या बाबू दिघे. पल्लवी प्रवीण सुतार. तुझं नाव काय? अपेक्षा मगन सुतार. तुझं नाव काय? मोनाली किरण खुताडे. तुझं नाव काय? दुर्गा चिंता बात्रे. या ठिकाणी या सगळ्या खेळाडू महाराष्ट्रामध्ये आदिवासी प्रकल्प महाराष्ट्र राज्य कबड्डी स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक अंबिस्ता आश्रम शाळेचे विद्यार्थी. अशाच अनेक घडामोडी पाहण्यासाठी सूरजवन स्टार न्यूज नेटवर्कला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय कबड्डी.